करा जोरदार. दिवा म्हणतो वाद घ्या, आमच्या कार्यक्रमाला आपल्या टाळ्यांची साथ द्या. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. कितीही सुखात असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. स्वप्न ती होते जे झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही, पण ते प्रत्यक्षात होणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकीच असतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रशील सर, तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाटील श्री डॉक्टर गणेश ढवळे सर, सामाजिक कार्यकर्ते व चालू आहे खाली आहे त्याच्यात. सन्मानाने स्वागत करण्यासाठी येत आहोत आपल्या क्लासचे विद्यार्थी. सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार आणि सादर. मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. अनुबंधनाच्या आशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊन काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी आले असावी हृदयामध्ये स्नेह असा ओठी, समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी. जवळपास चौबरे सरांना तर माहीतच आहे की त्यांच्या मागोमागच आम्ही म्हणजे त्यांना जवळपास 30 वर्ष झाली त्या क्षेत्रात आणि आम्हालाही 25 वर्ष जवळपास 99 2000 सालापासून आपला हा क्लास चालू आहे. आणि या क्लासेसमधून अनेक विद्यार्थी आपल्या शिकून बाहेर गेलेले आहेत, जे की विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी आम्ही सर दरवर्षी काय करत असतो, आमच्याच क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी एक जनरल नॉलेजची परीक्षा घेत असतो. त्याच्यात परीक्षा म्हणजे एंट्री फीस वगैरे काही नसती आणि त्याला एक प्रोत्साहन बक्षीस पण देत असतो. तर इथे चौथीमध्ये जे मुलांचे चित्रकलेच्या स्पर्धेत आलेले आहेत त्यांना एकदाच इथं बोलवतो. एकदा पुढे यायचं, एकदाच या. समर्थ कोचिंग क्लासेस मध्ये प्रशिक्षण घेता आणि पुढे काहीतरी वाटचाल तयार करता आणि पुढे आपण आपल्या यशाला गवस निघाला. अशा पद्धतीचं व्यासपीठ फडके सरांनी नेहमी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक एकदा अभिनंदन करायला पाहिजे. कारण की अनेक विद्यार्थी त्यांचे एका विशिष्ट पातळीवरती किंवा विशिष्ट पदावरती आज ते विराजमान आहेत. तसंच तुम्हालाही या ठिकाणी जॉईन व्हायचंय. 10वी नंतर काय, 10वी नंतर काय हा एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर पडतो. काय 10वी नंतर 11वी चालू झाली, कॉलेज चालू झाले आणि कॉलेजच्या जीवनाचा एक वेगळा आनंद प्रत्येक विद्यार्थी घेत असतो. परंतु 11वी आणि 12वी वर्ष अत्यंत महत्वाचं, त्याच पद्धतीचं 10वीचं वर्ष एवढंच महत्वाचं. म्हणून आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं ते अगदी आनंदित आहेत. परंतु ज्यांना बक्षीस नाही मिळालं
ते अजूनही आनंदित असतील कारण की त्यांना पुढच्या वेळेस बक्षीस मिळेल. आता परीक्षेसाठी 10वीचा पेपर आता चालू होतील. 12वीचा पेपर संपल्याच्या अगोदर किंवा नंतर आणि चांगला पेपर द्या. आयुष्यात काहीतरी बना. 10वीला आपण ज्यावेळेस प्रवेश घेतो प्रवेश घेतल्यानंतर आपलं वय 16 वर्षापर्यंत असतं. परंतु आपण 16 वर्षापर्यंत आपण इथं पॉपकॉर्न खात असतो. परंतु 16 वर्षाच्या मुलीमध्ये खूप मोठी कुवत आहे. ते देशाचं प्रतिनिधित्व करतात. आपण बघायला पाहिजे आणि निश्चित पद्धतीनं तुम्हीही यश मिळवाल ही अपेक्षा आहे. या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. तरी सरांनी लवकरात लवकर वृत्त घेतलं. सरांचं भाषण जे ऐकले मैदानावर सर बॅटिंग करत तशाच प्रकारे वक्तृत्वामध्ये देखील सर बॅटिंग करत असतात. यानंतर मी रोहित सरांना विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शन कर बोलावे. आज आयोजित केलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि निरोप समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनशील सर, सक्सेस अकॅडमीचे वगैरे सर आणि आत्ताच या ठिकाणी भाषण केलेले आमचे विद्यार्थी सर आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करावा, किती वेळ करावं, काय करावं याविषयी फार काही बोलणार नाही कारण त्याविषयी सरळ मार्गदर्शन करणारच आहेत. परंतु सामाजिक कार्य करत असताना त्या दृष्टिकोनातून 2-4 मी गोष्टी सांगू इच्छितो. काही दिवसापूर्वी सरकारनं, शासनानं असा निर्णय घेतला की कोचिंग क्लासेस बंद झाले पाहिजे. म्हणजे शासन किती लहरी असतं आणि कशा प्रकारे निर्णय घेतं त्याचा हा दुसरा नंबर. यापूर्वी निर्णय घेतला शासन असा की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात, एखादं गाव असतं, त्या गावाच्या 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर शाळा असतात. ग्रामीण भागातली, दुर्गम भागातली शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, चित्रपटांची मुलं असतात. ती मुलं 10 ते 15 किलोमीटर येऊ शकत नाहीत. तेवढी वाहनाची व्यवस्था नसते, काही काही ठिकाणी रस्ते नसतात. मग त्या ठिकाणी शिक्षण तज्ञांना, शिक्षण प्रेमींनी शासनाची पाठीगाठी राहून वस्ती शाळा काढल्या. आता शासन वस्ती शाळा बंद करून एकाच ठिकाणी शाळा घ्यायचं म्हणतं. त्यात अजून एक झालं की त्या शाळा ज्या आहेत त्या शाळा खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांना भाडे तत्वावर द्यायचं म्हणतं. त्यांचं नाव लावून ज्याचा दारूचा व्यवसाय असेल, दारूची कंपनी होतील आणि त्या शाळेच्या गेटमध्ये कधीनैवधी त्यांना तमाशाचा कार्यक्रम घेतला होता. म्हणजे शासनाची गंभीरता मी तुम्हाला सांगतोय. बीड जिल्ह्यातलं जर बोलायचं झालं तर बीड जिल्हा परिषद शाळा आहे, त्या बीड जिल्हा परिषदच्या सह 264 शाळांपैकी 470 खोल्या, बीड जिल्ह्यातल्या 264 शाळांपैकी 470 खोल्या ह्या मोडकळीच आलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये त्या कधीही पडू शकतात. विद्यार्थ्यांची जीवित हानी होऊ शकते असं आम्ही नाही म्हणत. असं तिथल्या मुख्याध्यापकांनी लेखी पत्र सीओला शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. याविषयी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो. दर वेळेस पावसाळा आला की विद्यार्थ्यांना मोडकळीस निधी द्या. बीड जिल्ह्यातलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भावनेचा विषय असू द्या, भावनेचा विषय मी सांगतो तुम्हाला की जर राजकारणी झाले तर एखाद्या गडाला, म्हणजे धार्मिक स्थळाला म्हणताय, एखाद्या धार्मिक स्थळाला 25 कोटी, 20 कोटी, 15 कोटी देऊ शकतात. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेला 10 लाख रुपये खर्च करायला म्हणलं की त्यांना जीवावर येत असतो. त्याच्या पाठीमागे भूमिका ही आहे की मुलं शिकली तर त्यांना काही फायदा नाहीये, लोक आळणीच राहिली पाहिजेत, त्यांचे जय करे नारे केले पाहिजेत, ही त्यांची भूमिका आहे. सध्या जर एखाद्या गावामध्ये जर गेला तर शाळेत 10 लाखाचा सभा मंडप देणे एखाद्या मंदिराला, जेव्हा केव्हा त्या गावामध्ये येतील एरवी लोक त्यांना आता सध्या जमत नाही कारण की राजकारण्यांची जी लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती संपलेली आहे. त्यामुळं त्या गडाचा किंवा त्या मंदिराचा उपयोग जी लोक भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात त्या ठिकाणी यांचंही राजकारणाचं भविष्य इतकी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळं कमीत कमी शहरामध्ये ज्या ठिकाणी शिकवणी क्लास होतात तर माझं दुर्दैव मी असं म्हणतो ग्रामीण भागातील त्या विद्यार्थ्यांना, कारण की सध्याची परिस्थिती अशी आहे की एखादं काम असेल ज्याला पूर्वी असं म्हणायचं की भोकंपट्टी म्हणा किंवा गाळव काम होतं त्याला आपण त्याला, पण तो स्मार्ट काम, एखादा अभ्यास असेल तर शिकवणीच्या माध्यमातून शिक्षक
परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमका कुठला विषय आणि किती गांभीर्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये जर लाख रुपये पगार असेल तर ते बरेच अत्यंत गांभीर्यासारख्या गोष्टींनी बरेच शिक्षक हे सर किती त्या ठिकाणी शिकवतात. त्यामुळं जी शिक्षण व्यवस्था ठरलेली आहे बहुतांशी ती बऱ्याच ठिकाणी शिकवणीमध्ये घेतले जातात क्लासेस. आता जे सांगितलं की जवळ ते गेल्या 28 वर्षापासून 30 वर्षापासून घेत आहेत. मी चंपाती शाळेचा विद्यार्थी आहे. माझे वडील शिक्षक होते चंपाती शाळेमध्ये. तेव्हा विद्यार्थी यायचे सर 5वी 6वी क्लास घ्यायचे तेव्हा त्यांना सतंदी टाकला मी असायचो लहानपणी असताना. त्यामुळे शिक्षकाचा मुलगा म्हणून मला या गोष्टीचं गांभीर्य आहे. राहिला विषय आता सांगण्याचा तुम्हाला की 10वीचे विद्यार्थी जे आहेत सगळे मित्र एकत्र आहेत. आता खरी परीक्षा पालकांची सुरू होते. कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळणार कुठे मिळणार. लातूरला जर बघायचं म्हणलं तर तिथे विद्यार्थ्यांना राहायला सोय नाहीये. एकेका विद्यार्थ्याला जर पाहिलं माझी मुलगी 12वीला गेल्या वर्षी ठेवली त्यांनी ते तसं एका वर्षात 7 ते 8 महिन्याचं 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये इतकं त्यांना द्यावं किती प्रचंड आहे. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी आहात. बऱ्याच वेळा मुली गांभीर्याने अभ्यास करतात कारण दरवेळेस 10वीचा असेल 12वीचा पेपर रिझल्ट लागला की मुलींची बाजी हे ठरलेली हेडलाईन असते. त्यामुळं जाता जाता आधुनिक सांगायचं की मोबाईल हे आहे. मोबाईल सध्याच्या काळामध्ये तुमची 2 वर्ष जी आहे ती 11वी 12वी मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक कामासाठी करावा. फार त्या मोबाईलच्या काळामध्ये कारण की सायबर क्राईम घडलेले आहेत खूप. आर्थिक लूट 11वी 12वी नंतर जे तुमचं करिअर ठरणार आहे त्यात पण आता परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की 11वी 12वी मध्ये डॉक्टर इंजिनियर जर भरती झाले तर बाकीचे काम कोण करणार. त्यामुळं प्रत्येकाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये रुची असेल त्यांना त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करावं. कारण की त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं ती माणसं समाजाला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कलेक्टर SP कुठल्याही मोठ्या पदावर जाण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणसाची वेदना जाणून घेणारा एक माणूसपणा एवढं त्या ठिकाणी बोलतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांची शिक्षणाबद्दलची जी तळमळ आहे मी दररोज बघत असतो. सरांच्या बातम्या येत असतात त्यावेळेला अनेक ठिकाणी सरांनी शाळेला इमारत नाही म्हणून आंदोलन केलं. बऱ्याच ठिकाणी मला वाटतं सौंदर्याच्या ठिकाणी सरांनी त्या मुलांना जायला ST वेळेला येत नव्हती तिथं देखील आंदोलन केलं. आणि विशेष करून ग्रामीण विद्यार्थ्यांबद्दल खूपच सरांना जी तळमळ आहे शिक्षण विद्यार्थ्यांच्या बाबतची ती मी दररोज पाहतोय. सर धन्यवाद. या ठिकाणानंतर मी सक्सेस अकॅडमीचे संचालक प्राध्यापक चौघारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. समर्थ कोचिंग क्लासेस 2024ची 10वीची प्रायोगिक निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी आज लाभलेली पाहुणे आणि सर्वांचे आदरणीय डॉक्टर ढवळे सर, त्यानंतर रवी सर, क्रिकेटर. आपल्याला तसं बीड जिल्ह्यात क्रिकेटबद्दल खूपच अट्रॅक्शन आहे आणि वेगवेगळे क्रीडांगण सुरू व्हायला लागले. त्यानंतर या ठिकाणचे मित्र अभिरत शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक कार्यकाल 25 वर्षाचा यशस्वीपणे पूर्ण केलेले तिडके सर आणि त्यांचे सहकारी. मी थोडासा अल्प परिचय देतो माझा. समोर बसलेले बरेचसे विद्यार्थी त्यांचे पालक आणि बीड शहरामध्ये नामांकित अनेक डॉक्टर 1996 पासून मिळवून महत्वाचा विषय आज तुम्हाला निरोप द्यायला लागले. तिडके सर, तुमची वाटचाल या कोचिंग मध्ये काही जण 5वी पासून आले असतील, काही जण आता मी त्या विद्यार्थ्यांना विचारलं चित्रकलेचा दुसरी पासून असतील, काही 8वीला जॉईन झाले असतील, काही 9वीला जॉईन झाले असतील आणि अपघाताने काही डायरेक्ट 10वीला आले असतील. म्हणजे जेणेकरून ट्रान्सफर झाली असेल वडिलांची पालकांची आणि त्यामुळे इथं आल्याच्या नंतर तिडके सरांचं नाव ऐकून या ठिकाणी जॉईन झाले असतील, निरोप द्यायला लागले. याचा तर नवीन तुमची सुरुवात होणार आहे. 10वीला परीक्षेला मार्क पडतात का तर पडतात बीड जिल्ह्यातला. माझं तर आणखी रिक्वेस्ट आहे
डॉक्टरांना त्या कॉपी मुक्त शिक्षण व्यवस्थाची बीड शहरामध्ये प्रयत्न करतात अनेक वर्षापासून, पण पाहिजे तसा आजही आपण चित्र पाहतोय माध्यमामध्ये, आणि पालकांनाही ते बरं वाटतं, विद्यार्थ्यांनाही ते बरं वाटतं. कॉपी केली, मार्क मिळाले, आनंद भेटतो, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद आहे तुमचा. ज्यावेळेस तुम्ही आयुष्याची वाटचाल करायला सुरुवात करता, ऍक्च्युअल तुमचा करिअरचा विचार सुरू होतो. आपण 10वी पास झाल्याच्या नंतर करिअरचा विचार होतो, मला मेडिकल व्हायचं की इंजिनिअरिंग. आणि काहीतरी विद्यार्थी असे भेटतात की सर मला काही सांगता येत नाही, हो आपण जन्माच्या स्फूर्तीने मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे योगायोगाचे कोर्स नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त बीड जिल्ह्यामध्येच आपल्याकडं मराठवाड्यात शक्यतो, मराठवाड्यामध्ये फक्त 2च पाथ दिसतात आपल्या समोर, एक इंजिनिअरिंग आणि दुसरं मेडिकल. याच्या व्यतिरिक्त आणखी काही खूप मोठं आहे, 36 ब्रँचेस आहेत 10वी पास झाल्याच्या नंतर. आणि आजही आपल्याकडे पालक आपल्यावरती लागतात की नाही तू मेडिकललाच गेली पाहिजे, तू मेडिकललाच गेला पाहिजे, तू इंजिनिअरिंगलाच गेला पाहिजे, अमुकच ब्रँच केली पाहिजे, तमुकच ब्रँच केली पाहिजे. पण तुमच्या मनाचा शोध कुणी घेत नाही, तुम्हाला कशात करिअर करायचंय. आणि आपण जर आपलं करिअर सांगायचा प्रयत्न केला तर पालक म्हणतात त्याने पोट भरत नाही. तुम्ही स्टेट लेवलला जर क्रिकेट खेळा तर रेल्वेमध्ये सर्व्हिस आहे, आमच्यासारखे बाहेर गेल्यानंतर काय सर असेच विद्यार्थी का, कार्यक्रम आहे, नाही आवडला तरी शांततेत. महत्वाचा करिअर करत असताना बऱ्याचशा पाहत असतात. आपल्याला आतापर्यंत आपल्याकडे जर माल चांगले आले, 90च्या पुढे आले की आपल्याला लातूर पळावं वाटतं. मी नाही म्हणत की इथंच थांबायला पाहिजे, जे तुम्हाला सूट होतं, ज्या ठिकाणी तुम्हाला सूट होतं अशा ठिकाणी आपण जायलाच पाहिजे. उगी मित्र चाललाय, मैत्रीण चालली, तो चालला, ती चालली म्हणून आपलं बोंबलं निघाले कोचिंग अमुक अमुक ठिकाणी, तो लातूरला गेला म्हणून लातूरला आपण चाललो. आणि कोणत्या कोचिंगला जायचं, कुठं करायचं, क्लासच आवश्यक आहेत का? बिलकुल क्लास सुद्धा आवश्यक नाही, सेल्फ तुमची तयारी असेल. असं कोण सांगितलं की कोचिंग शिवाय रिझल्ट मेडिकलचे लागत नाहीत किंवा इंजिनिअरिंगचे लागत नाही? माझ्या 26 वर्षाच्या काळामध्ये अनेक असे काही विद्यार्थी की त्यांनी कोचिंग केली नाही. कोचिंग अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला काळ असा होता की नॉर्मल विद्यार्थी असाल त्याच्यासाठी कोचिंग असायचे, आता प्रेस्टीज होऊन बसले. सर्वात महत्वाचं प्रिपरेशन करताना त्या पद्धतीचे प्रिपरेशन विद्यार्थी करत नाही, झोपून करत नाही. 10वी पर्यंत खूप शॉर्ट सिलेबस, आणि एक तर सिलेबस आहे तो बेसिक नाही. महाराष्ट्र शासन एनसीईआरटी सिलेबस ऍक्सेप्ट करायला तयार नाही, अंडर 10 ला देखील. आणि म्हणून आपण मोठमोठ्या इंग्लिश स्कूलला सीबीएसई नाव सीबीएसई शोधतो, आयसीएसई ला बरेचसे इंग्लिश स्कूलला जाण्याचा प्रयत्न करतो. लाखो रुपये पालकांना फी भरावी लागते. पण मी ठामपणे सांगतो आतापर्यंत तरी सेमी नव्हतं, मराठी मीडियमचे असायचे. आजपर्यंत बीड जिल्ह्याने मराठी माध्यम आणि सेमीच्या विद्यार्थ्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये रिझल्ट दिलाय सर्वात जास्त, असं काही नाही. आणि शेवटी मुलगा कोण किंवा मुलगी कोण, कुठून आली, अभ्यास कोण करतो, एक तर ग्रामीण भागात मला सांगा, भूक आपल्या पोटात आग असेल तरच आपल्याला भूक लागेल ना, भूक लागेल तरच जेवतो ना. घरची परिस्थिती नॉर्मल असेल म्हणजे इथं समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल आम्ही सगळं नाही, आम्ही बीड शहरामध्ये कोचिंगला आलो, बिलकुल नाही. बाळांनो, मेडिकलला नंबर नाही लागला. डीमडचं फी माहिती तुम्हाला? DY पाटील मुंबई 26 लाख रुपये एका वर्षाची फी, एका वर्षाची 26 लाख रुपये, तेही तुमच्या मार्कानुसार लागलं तर. गव्हर्नमेंटला जर नाही लागलं इतक्या फी जर 1 कोटी रुपये 1.25 कोटी रुपये लागत असतील तर त्यापेक्षा आपण 2 वर्ष अभ्यास केला तर काय हरकत आहे. फिजिक्स शिकवतो मी 26 वर्षातून, महाराष्ट्रात 3रा दिलाय बीड शहरातून मी नीट मध्ये. त्याचं नाव आहे रोहन भाई. ग्रामीण भागातलाच मुलगा आहे ना, बीड मध्ये काय शहर नाही. म्हणजे केस वाकडे तिकडे केले
तुम्ही ऍडव्हान्स राहायला लागले याचा अर्थ तुम्ही खूप शहरी झालात, विचाराने तुम्ही शहरी व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, वर्गात बसलात हे प्रदर्शन तुमच्या घरच्यांचे संस्कार असतात. आईवडिलांची आपली इज्जत जाती. आपण बसलं कसं पाहिजे, आलं कसं पाहिजे, गेलं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो. आज नाही कळलं तर एक वय झाल्याच्या नंतर त्यावेळेस कळतो, त्यावेळेस पश्चाताप व्यक्त करून काही एक उपयोग होतो. माझ्या कोचिंगचा एक तुकार पोराची गाडी आपल्या दारात उभी. याचं नाव विचारून पहा, तुमच्या पालकांना विचारा, आजूबाजूला माझे जर पालक असतील त्यांना एकदा सक्सेस अकॅडमी बद्दल विचारा. काउंटिंग तर लांबच राहिली. मुलगी काय जाती उठून म्हणून ताकद नाही, मुलाची ताकद नाही, मग तो कुणाचाही असू द्या, धांडे गल्लीतला असू द्या, नाही तर धानोर रोडचा असू द्या. काय होते माहिती का, म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जर असे काही इन्फ्लुएन्स करणारे विद्यार्थी आले तर चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी देखील डिस्टर्ब होते. ते मुलांचंही नुकसान आहे ना आमच्या कोचिंगचंही नुकसान असतं. म्हणजे ज्यांच्या स्वतःवरतीच स्वतःचा विश्वास नव्हता असे कलेक्टर झालेत आपल्याकडे महाराष्ट्रात. पण कधी काही वेळ निघून जातो, हे वय असतंय, तुम्ही चुकीचं वागताय असं मी म्हणणार नाही. गोंधळ घालता चुकीचं नाही, ते वयाचा दोष आहे. या वयात आल्यावर तेवढे चेंजेस तर पाहिजेच. म्हणजे अट्रॅक्शन तर असलंच पाहिजे, मोबाईलचं अट्रॅक्शन असलं पाहिजे, सगळ्याच गोष्टीचं नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे. नवीन आता टेक्नॉलॉजी यायला लागली, किती जणांना माहिती एआय नवीन टेक्नॉलॉजी यायला लागली, त्यामध्ये कदाचित कोचिंगची गरज लागणार नाही. पण आपण त्या इन्स्टावरती रील टाकतो, इन्स्टावरती फोटो टाकतो, आपलाच फोटो घरच्यांना ओळखू येत नाही, इतके सुंदर दिसतो. पण त्याही पेक्षा आपण आपल्या करिअरकडे जर लक्ष दिलं, मी म्हणतो अर्धा तास एक तास काय हरकत नाही मोबाईलशी खेळायला. पण युट्यूब वरती गेलात तर एज्युकेशनल, मला काय म्हणायचं, इथं आला तुम्ही एखादा कन्सेप्ट नाही कळला, मला एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही कळला, मला इंग्लिशचं एखादं स्टेटमेंट नाही कळलं, ग्रॅमॅटिकली मला काही अडचण आली, फुकट आहे तिथं युट्यूबवर. तो टाइमपास करा ना. लय कंटाळा आला, 15 मिनिटाचं एखादं तुमचं आवडतं गाणं ऐका, बॅडमिंटन खेळायला जा, 1 तास तुम्ही ते करा. अभ्यास म्हणजे 12 तास अभ्यास करणाऱ्या किड्यासारखा अभ्यास करत बसला तर करिअर होता असं साफ संकल्पना चुकीची. मी कधी मानत नाही. 5 तास कसा माइंड ऑफ कॉन्सन्ट्रेशन तेवढं ठेवा. मला असं वाटतं ते मार्क पडून जातं. आणि नुसतं मार्कासाठी आपण जगायचं नाही, आपल्याला ते प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. 10वीची एक्झाम झाली की लगेच फाउंडेशन कुठेही लावा म्हणतो, कोणत्याही कोचिंगला तुम्हाला जिथं समजतं. समजत नाही ना, 3 दिवस लेक्चर करा, 4 दिवस करा, त्याची टीचिंग मेथड आवडती, टीचिंग मेथड कळते, तो कुठपर्यंत शिकवतो. जर नाही समजलं तर सोडून द्या, चॉईस तुमच्याकडे. आणि इथून पुढे आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा इथून पुढे तुम्हाला काय करायचंय एक दिशा ठरवा आणि ती दिशा फिक्स करून त्यानुसार वाटचाल करा. येणाऱ्या एक्झाम साठी माझ्याकडून शुभेच्छा. माझ्या क्लास तर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा राहतील. आणि तिरके सरांनी असंच अविरत काम त्यांचं शैक्षणिक शिक्षणासाठी चालू ठेवावं. बऱ्याच वेळा आमच्यावरती असा एक प्रसंग आला होता म्हणजे कोविडच्या काळामध्ये की सर मला म्हणजे सर मी खूप डिस्टर्ब झालो, मला कोचिंग बंद करायला होतं. त्यावेळेस आम्ही एकमेकांना आधार देत राहिलो. आम्ही कोविडच्या काळामध्ये फुकट टीचिंग केल्या, ऑनलाईन प्लॅटफॉर्म खोलले. पण बीडच्या विद्यार्थ्यांना, बीडच्या पालकांना ती अडचण भासू दिली नाही. आणि शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सर देखील सरांनी सांगितलं गेल्या 30 वर्षापासून माने कॉम्प्लेक्सच्या त्या ठिकाणी सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत आहे. आणि कितीतरी डॉक्टर्स, इंजिनियर्स सरांच्या हाताकडून गेलेले आहेत. सरांची पर्सनॅलिटी तशी आहे की त्यांच्याकडे बघून, परंतु जरी ते सर तसे वाटत असले तरी ते नारळासारखं स्वभाव आहे सरांचा. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला दररोजच बोलण्यासारखं काही शिल्लक नाही ठेवलं. कारण काय होतं दररोज काही ना काहीतरी अशा घटना घडतच राहतात, काही बोलल्याशिवाय पर्यायच नाही. आणि मगाशी सरांनी मी सांगितलं की मनामध्ये भूक असली तर बरोबर आहे की कुठला क्लास किंवा कुठलं ठिकाण हे काहीच महत्वाचं नसते.
ज्या लेकराला आपल्या बापाच्या परिस्थितीची जाणीव आहे ते लेकरं कुठेही टाकू द्या त्यांना, ती शिकल्याशिवाय राहत नाही. सरांनी सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यात आता पण जे चांगले डॉक्टर आहेत किंवा चांगले अधिकारी आहेत ते शक्यतो जिल्हा परिषदेचे मीडियम कुठल्याही याला काही महत्व नाही. सेमी असो किंवा इंग्लिश मीडियम असो, आपल्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिकणारे लेकरं जे आहेत ते निश्चितच पुढे जातात. पण दुर्दैव असं झालं सर, लेकरं काही काही असे की ऊस तोडणाऱ्याचं लेकरू पण मी बघतोय त्याला कसलीच जाणीव राहिलेली नाही. मग आता ते का झालं असं, हे म्हणजे टोटल सगळा समाजच याला जबाबदार आहे की कोण जबाबदार आहे, मी तरी इतका विचार करतो पण मला तरी त्याचं उत्तर सापडत नाही. उद्यापासून आम्ही बोलणार नाही, पुढे जाणार जावंच लागतं. निसर्गाचा नियम आहे, पाणी सुद्धा एका ठिकाणी साठलं तर ते खराब होत असतं, पुढे जावंच लागतं, त्याच्यात वाईट वगैरे काही नाही. एकताची पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारची गडबड करू नका, सिरियल नंबरने क्वेश्चन सोडवा, त्यासोबत क्वेश्चन नंबर वगैरे व्यवस्थित टाका. नाहीतर बऱ्याच वेळेला असं बी होतं की मला येतं म्हणून बऱ्याच जणांचं ते क्वेश्चन नंबर टाकायचे राहतात. त्याची परीक्षा म्हणजे काही घाबरण्यासारखं काही नसते, आपण दररोज ते तशा परीक्षा घेतलेल्याच आहे की आपल्याकडे 5वी पासून आपण बारकोडचे पेपर देतोय. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि भविष्यामध्ये कुठेही राहिला तरी मी एक लक्षात घ्यावा की आपल्या आई वडिलांचं आणि तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचं नाव खराब होणार नाही एवढी लक्षात आहे. जास्त काही बोलत नाही, दररोज बोललेलोच आहे. परत एकदा या ठिकाणी आजचा हा जो शुभेच्छा कार्यक्रम आहे तो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अगदी ढवळे सरांना मी काल मीच फोन केला, कारण सरांचं शेड्यूल खूप टाईट असते, करावं का नाही परंतु केलं आणि पहिल्यांदा केलं त्यावेळेस सरांना उचलण्यात आला, नंतर मग सरांचाच परत आला. सरांनी त्यांचा इतक्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत आपला आभार व्यक्त करायला. त्यासोबत चौबारे सरांकडे मी गेलो, चौबारे सरांना देखील विनंती केल्याबरोबर सरांनी आमचं म्हणजे एकदम घरच्यासारखं सरांनी म्हणजे काही हरकत नाही येतो, त्याबद्दल सरांची देखील खूप मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर आपले गुले सर जे की भारतीय दिव्यांग क्रिकेटचे कॅप्टन, ते सरांना पण बरीचशी प्रसिद्धी मिळालेली. ती कशामुळे मिळाली की त्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली. त्यामुळे मेहनत घेतल्यावर कष्ट घेतल्यावर प्रसिद्धी सगळ्यांनाच मिळते आणि कष्ट न घेता जगात कुणालाच काही मिळत नाही. थोडेसे कष्ट, थोडासा त्याग. त्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यासोबत माझे जे सहकारी चंदनशिव सर, दापणे सर, गायकवाड सर आणि काही स्टाफ नाही तर त्यांचे पण सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. तू घेतलं नाहीस का? घेतलंय बरं. सानिका उशीर का केला? उशीर लयच उशीर केलास. यार याला द्या ना. वर बघ तेजस, वर बघ. फोटो घेऊ दे तुझा. काय
आहे